भरतभाई, बाबा जोशी आणि इतर सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला आवर्जून इतक्या वेळेपर्यंत उपस्थित असलेले माझे सर्व मित्र, बंधू आणि भगिनींना सर्वप्रथम मी माफी मागतो. सकाळी पुण्यावरून निघून इथपर्यंत पोहोचायला इतका उशीर झाला. ठाण्यामध्ये अनअवॉइडेबल कारणाकरता इतका उशीर झाला. तिथनं मला परत फिरावं लागलं घोडबंदर रोडवरनं. परत मी भिवंडीला गेलो. भिवंडीवरून मग तो वाडा शहापूर रोड मार्गे इकडे यायला लागलं. त्यामुळे चहासुद्धा न पिता मी नॉनस्टॉप इथं आत्ता आलेलो आहे. कार्यक्रमानंतर मी चहावरी घेईन, त्यामुळे चेहरा उतरलेला असेल परंतु मनामध्ये उत्साह भरपूर आहे. सध्या आपल्या बोलण्यात पण सगळ्यांना जाणवलं की अमृत या संस्थेची स्थापना हे एक वेगळ्या प्रकारचं अप्रूपच होतं. अनेकांना आश्चर्य वाटते, अनेकांना विश्वासही बसत नाही की हे कामकाज, हे संस्था अशी कशी स्थापन होऊ शकली. परंतु हे सत्य आहे आणि याच्या प्रचाराकरता मी सध्या महाराष्ट्रभर फिरतोय. मागच्या आठवड्याभर सगळ्या अनेक जिल्ह्यांमध्ये होतो. आज डहाणू आहे, उद्या बोईसरला आहे, परवा नागपूरला आहे, अकोला आहे, अमरावती, नांदेड, परभणी, पंढरपूर अशा पद्धतीचे सगळे दौरे सध्या माझे लागलेले आहेत महाराष्ट्रभर. आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी मला भरपूर लोकांमध्ये जागृती निर्माण करायची आहे. हे माझं मी ठरवलं टार्गेट आहे, मला कोणी सांगितलेलं नाही आहे. कारण मी आपल्या लोकांसाठी मदत करतोय, हे माझं स्वतःचं काम आहे, म्हणून मी जातोय. डॉक्टर साहेबांनी सांगितलं अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग. रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग, संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण संस्था हे अमृत आहे. संशोधन कशाचं, उन्नती कशा पद्धतीनं आणि हे काय करायचं आहे, याच्यामध्ये अमृत या सगळ्या संस्थेचं सगळं काही त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन जाईल. अमृत या संस्थेची स्थापना 5 वर्षांपूर्वी झाली, पण माझी अपॉइंटमेंट 1.25 वर्षापूर्वी झाली. ज्यावेळेला मी इथं जॉईन झालो होतो त्यावेळेला अमृत या संस्थेचं ऑफिसही नव्हतं, काहीही नव्हतं. मी पुण्याला जॉईन झालो तर मला बसायलाही जागा नव्हती. आमचे त्यावेळेचे मंत्री महोदय सावे साहेबांनी साखर संकुलच्या अधिकाऱ्यांशी बोलून 10 बाय 10ची खोली मला उपलब्ध करून दिली. सांगितलं तुम्ही इथून सुरू करा. एकटाच बसलो होतो आणि तिथून मी कामकाजाला सुरुवात केली मी. आणि या 1 वर्षभरामध्ये सध्या अमृतचं पुण्याच्या औंधसारख्या प्राईम लोकेशनमध्ये 5वा संपूर्ण मजला आपल्याला मिळालेला आहे आणि खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत. रेसिडेन्शियल कॅम्प्स घेण्याची व्यवस्था आहे, बसण्याकरता व्यवस्था आहे आणि अतिशय चांगल्या फॅसिलिटीज मिळालेल्या. कॅन्टीन पण आपण केलेलं आहे. आणि आता बाहेरचे ऑफिसचे लोक आम्हाला सांगतात की आम्हाला तुमच्यासारखं आम्हाला ऑफिस पाहिजे. 1 वर्षभरामध्ये ही जी काही अचिव्हमेंट झालेली आहे हे या शासनाच्या खंबीर पाठिंब्यामुळेच होऊ शकलं. अन्यथा अशा पद्धतीचं हे कुठल्याही संस्थेबद्दल अजूनपर्यंत मी ऐकलेलं नाही. त्यामुळे मला ज्या सगळ्या अधिकाऱ्यांनी, ज्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली त्यांचे मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. आणि मी माझी ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता म्हणून ज्या अनेक लोकांनी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्या सगळ्यांचे मी अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. अमृत संस्था ही कोणासाठी आहे, त्याच्या डेफिनेशनमध्ये 13 सप्टेंबर 2023च्या GR मध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही प्रकारचं महामंडळ, संस्था किंवा विभाग योजनेचं काम, योजना त्यांना देत नाही, अशा जातींसाठी, अशा जातीतील इकॉनॉमिकली वीकर सेक्शनच्या लोकांसाठी. आता मराठा समाज असेल तर त्यांच्याकरता इतर महामंडळ आहे, ते खुल्या प्रवर्गात जरी असले तरी त्यांच्याकरता सारथी ही संस्था आहे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे. त्यामुळे ती आता आपल्या खुल्या प्रवर्गात जरी असली तरी अमृतमध्ये समाविष्ट होत नाही. अशा त्या ज्या जातींसाठी वेगळं महामंडळ संस्था आहे त्या जाती आपल्यामध्ये इन्क्लूड होत नाही. अतिशय सोपी साधी डेफिनेशन आहे. आता ह्याच्यामध्ये कुठल्या जाती येतात या संदर्भात आमच्या अमृतच्या GR मध्ये काहीही नमूद केलेलं नाही आहे. फक्त ही एकच व्याख्या त्यांनी दिलेली आहे. आता आम्ही खुल्या
स्रोताच्या आधारावर आम्ही शोधून काढलेलं आहे की मग कुठल्या कुठल्या जाती याच्यामध्ये येतात. यलमार आहे, राजपुरोहित आहेत, राजपूत होते, काल परवापर्यंत होते, त्यांच्याकरता आता वेगळं महामंडळ आता नव्याने स्थापन झाल्यामुळे ते आता वगळले जातील. लिंगायत पण होते, पण त्यांच्याकरता सुद्धा वेगळं महामंडळाची पुन्हा स्थापना केलेली आहे, त्यामुळे ती पण जात आमच्या ह्याच्यातून कमी होणार. त्या ब्राह्मण आहे, भोज आहेत, अशा अनेक मला वाटते 17-18 जाती आहेत. आणि ज्या जातींसाठी त्यांचा अगदी सोपा क्रायटेरिया आहे की त्यांच्याकरता कुठं दुसऱ्या महामंडळामध्ये संस्थेमध्ये मदत मिळते का, मिळत नाही, मग त्यांनी अमृतमध्ये यावं, त्यांचं स्वागत आहे. त्यामुळे आता याच्यामध्ये सगळ्यात मॅक्झिमम मागणी ही ब्राह्मण समाजाची होती, कोमटी समाजाची होती, यलमारांची होती. त्यामुळे सगळ्यांना मिळून एकत्रितपणे हे महामंडळ ही संस्था स्थापन झालेली आहे. एक काळ असा होता की या समाजाला कुठल्याही प्रकारच्या योजनांची आवश्यकता नसायची. आता योजना पाहिजेत, आम्हाला बेनिफिट मिळावा असं मागण्याची पाळी आली, याचं मला वाईट वाटतंय. इथे बसलेल्यांपैकी वाटते कोणाला? नाही वाटत? वाटते. कारण अनेकदा मी लहान असतानाही वाचायचो, एका गावामध्ये एक गरीब दरिद्री ब्राह्मण राहत असे, इथपासूनची त्या कथेची सुरुवात व्हायची, बरोबर. परंतु तो याचक नव्हता. तो आता याचक का होण्याची पाळी आली? हा संशोधनाचा विषय. अमृतच्या डेफिनेशनमध्ये रिसर्च म्हणजे संशोधन कशाचं करायचं आहे की जी एक जात अशा एका उच्च पातळीवर होती की कितीही गरीब असला तरी सुद्धा तो काही मागत नसेल, त्याला याचना करण्याची पाळी काय यावी? म्हणजे नेमकं काय फरक पडला आहे? मग त्यांच्या या मनोवृत्तीमध्ये फरक जो झालेला आहे त्याच्यामध्ये सकारात्मक बदल करण्याकरता त्यांना कुठल्या प्रकारच्या योजनांची आवश्यकता आहे, त्या योजना आपल्याला देता येतील का, हा माझा या अमृतच्या कार्यकाळामध्ये करण्याचा विषय आहे. कुठल्या प्रकारच्या योजना द्याव्यात? मला अनेकांनी अनेक प्रकारचे सल्ले दिले, परंतु मी महाराष्ट्रभर लोकांचं न ऐकता पब्लिकमध्ये गेलो, जे हे लाभार्थी गट आहेत त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं की आपल्याला कोणत्या प्रकारच्या योजनांची आवश्यकता आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना भेटलो, ब्राह्मण संघटनेला भेटलो, कोणती संघटनेचे अनेक लोक माझ्या परिचयाचे आहेत, राजपूत लोक, राजपुरोहित आहेत, हे सगळ्या लोकांच्या महाराष्ट्रभर फिरलो. ज्यांना नोकरी नाही त्यांना भेटलो, ज्यांना नोकरी आहे त्यांनाही भेटलो, शासकीय नोकरी आहे, खाजगी आहे, सगळ्या स्तरातील लोकांना भेटलो. आणि त्याच्या आधारावर आम्ही एक 20-21 योजना काढल्या. पहिलंच वर्ष आहे, सुरुवात आहे, त्यामुळे ह्या 20 योजनांच्या आधारावर आपण काम सुरू करत आहोत. अजून काही योजनांची आपल्याला आवश्यकता असेल तर आपण अवश्य त्या योजना करू, ते मी तुम्हाला सांगतो. मी साधारणतः 15 ते 20 मिनिटं बोलणार आहे, त्यानंतर मला तुमच्याकडनं ऐकून घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर दिस विल बी अन ओपन प्लॅटफॉर्म. हे ओपन प्लॅटफॉर्म असेल, आपण विचारू शकता, त्या प्रश्नांची उत्तरं मी देईन किंवा तुमची मागणी काय असेल ती मी नोंदवून घेईन, जेणेकरून मला पुढच्या वर्षी योजना त्या पद्धतीच्या सुरू करता येतील. मला भेटलेल्या लोकांनी काय सांगितलं की आम्हाला MPSC व्हायचं आहे, आम्हाला तुमच्यासारखं अधिकारी व्हायचं आहे, आम्हाला तहसीलदार व्हायचं आहे, IAS व्हायचं आहे, फॉरेस्ट ऑफिसर व्हायचं आहे, काय करता येईल? मग स्पर्धा परीक्षांची आम्ही योजना सुरू केल्यात. जे मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतील आणि ते पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर MPSC जर असेल तर त्यांना आम्ही 15,000 रुपये अर्थसहाय्य देतो. आणि जे मुख्य परीक्षा पास होतो त्यांना आम्ही 10,000 रुपये देतो म्हणजे मुलाखतीच्या तयारीसाठी. MPSCच्या 4-5 परीक्षा आहेत, कुठल्याही परीक्षेसाठी त्यांनी केलं तरी त्यांना ही रक्कम मिळते. आणि याच्यासाठी आमच्या ऑफिसमध्ये कोणालाही येण्याची आवश्यकता नाही आहे. ऑनलाईनवर अर्ज उपलब्ध असतात, त्यांनी ऑनलाईनवर अर्ज करावा. काही कागदपत्र कमी असतील तर आमच्या ऑफिसमधून त्यांना स्वतः फोन जातो की तुझे हे कागदपत्र नाही आहे, तू पाठव म्हणून. आमचेच लोक फॉलोअप करतात, ते कागदपत्र मागवून घेतात आणि त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करतात. UPSC, IAS, IPS या एक्झामसाठी जर एखादा मुलगा खरोखर पास झाला, परीक्षा टफ असते, भरपूर अभ्यास करावा लागतो, खूप खर्चही असतो. प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्व परीक्षा पास झाल्याबरोबर त्यांना 50,000 रुपये देण्याची आम्ही व्यवस्था करतो. आणि मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी 25,000 रुपये आम्ही त्यांना देतो. आणि आतापर्यंत आम्ही दिलेले आहेत. खूप आम्हाला समाधान वाटते त्यांना त्यांच्या. आणि त्यातले अनेक जण आता अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनामध्ये आणि केंद्र शासनामध्ये जॉईन पण झालेले आहेत. आता त्यांचा आम्हाला बोलवून सत्कार पण करायचा आहे.
ही फार मोठी अचिव्हमेंट आहे, पहिल्याच वर्षी आपण करतो. मग त्यानंतर अनेकांनी आम्हाला सांगितलं की आमच्या मुलांना IIM मध्ये ॲडमिशन मिळालेली आहे, IIT मध्ये ॲडमिशन मिळालेली आहे, परंतु आमची ती कॅपॅसिटी नाही आहे. आम्ही आमच्या मुलांना त्या एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये ॲडमिशन मिळवूनही आमच्या मुलांना पाठवू शकत नाही, कारण आमची तेवढी आर्थिक कुवत नाही आहे. त्यामुळे मग आम्ही अशी एक योजना आणली की जे एम्समध्ये ॲडमिशन घेतील, IIT मध्ये ॲडमिशन घेतील, IIM मध्ये घेतील, IIIT मध्ये ॲडमिशन घेतील, ज्यांची भारतातल्या ज्या कुठल्या संस्थेमध्ये असतील त्या सगळ्या संस्थांमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर दरमहा त्यांच्या खर्चाकरता 10,000 रुपये अशा पद्धतीने वर्षभराकरता एक महिना सुट्टी असते, त्यामुळे 11 महिन्याचे 1,10,000, 4 वर्षांचे 4,40,000 रुपये हे आम्ही त्यांच्या खात्यामध्ये जमा करतो. आणि ही योजना देखील आम्ही सुरू केलेली आहे. अनेक लोकांचे अर्ज येत आहेत सध्या. आता काही जणांची मागणी अशी आहे की आमच्या BSc-साठी BE झाले तर त्यांच्याकरता द्या. मग तो एरिया फार मोठा होतो, त्यामुळे यावर्षी काय आपण ते सुरू केलेलं नाही आहे. जे क्रीम मुलं आहेत, परंतु आपली त्यातली मुलं पैशाची अडचण आहे म्हणून जाऊ शकत नाही, त्यांच्याकरता ही योजना सुरू केलेली आहे. आता काही मुलं असे म्हणतात की स्पर्धा परीक्षेकरता किती जण मुलं असणार, IIT IIM मध्ये जाणारे किती जण आहेत, आम्हाला ती काही एकदम शक्य नाही आहे. आम्ही इंजिनियर झालेलो आहोत, आम्हाला सिडॅकचा कोर्स करायचा आहे, कारण सिडॅकची कोर्स केल्यानंतर त्यांना नोकरी मिळते. मग आम्ही सिडॅकसाठी योजना सुरू केली. ज्या कुठल्या मुलाने सिकॅट परीक्षा पास होऊन सिडॅकला ॲडमिशन घेईल आणि तो परीक्षा पास करेल, त्याची संपूर्ण फी 100% फी 1 लाख, 1.25 लाख, 1.5 लाख जी काही फी असेल ती अमृत त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करेल. ही अजून एक योजना आहे. हे विद्यार्थ्यांसाठी अशा अनेक योजना केल्या. मेजॉरिटी लोकांनी मला असं सांगितलं की साहेब हे अशा मोठमोठ्या योजनांबद्दल काय सांगू नका, हे MPSC, तहसीलदार, कलेक्टर वगैरे हे काय आमच्यातलं काही जमणार तर नाही आहे, या जन्मात काय होणार नाही. कारण किती जागा असणार आहे, 500, 200, 400, त्यात 50% रिझर्वेशन गेलं, उरलेल्यामध्ये पुन्हा अजून 35% महिलांचं आरक्षण आलं. आम्हाला कुठं त्याच्यामध्ये मिळणार, ते काय आम्हाला दुसरा काहीतरी मार्ग सांगा, आम्हाला काय करता येईल. मी त्यांनाच विचारलो, अशीच मुलं सगळी बसली होती, त्यांना म्हटलं तुम्ही सांगा आम्हाला काय करता येईल. सर आम्हाला लघुउद्योग करायचा आहे, त्याच्याकरता आम्हाला मार्गदर्शन पाहिजे. मान्य. त्या ठिकाणी मग 2 प्रकारच्या नवीन योजना आम्ही सुरू केल्या. एक लघुउद्योग, गृहउद्योग, ज्यांना कोणाला सुरू करायचं असेल त्या गृहउद्योगासाठी एक, आणि कृषी आधारित उद्योग करणारे अनेक जण आहेत त्यांच्याकरता दुसरी योजना. साध्या ज्या योजना आहेत गृहउद्योगाच्या योजना, त्यांच्याकरता 8,000 विद्यार्थ्यांना आपण ट्रेनिंग द्यायचं ठरवलेलं आहे, आणि कृषी आधारित असेल तर 4,000. अशा पद्धतीने 12,000 नवीन लघुउद्योजकांना तयार करण्याचं यावेळेला आम्ही चॅलेंज हातात घेतलेलं आहे. आणि यामध्ये माननीय व्यासपीठाला माझी अशी विनंती राहील, त्यांनी सांगितल्याप्रमाणे कॅम्प्स घ्यावेत, अशा पद्धतीनं लघुउद्योगासाठी त्या मुलांना प्रोत्साहित करावं. ट्रेनिंग देण्याकरता आम्ही एक संस्था निवडलेली आहे, ते A to Z एंड टू एंड प्रोडक्ट आपण तयार केलेलं आहे. अशा पद्धतीची योजना कुठल्याही महाराष्ट्र शासनाच्या मध्ये नाही आहे. त्यांना आम्ही ज्यांनी अर्ज केला असेल त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो, त्यांना विचारतो तुला कुठल्या क्षेत्रामध्ये उद्योग करायचा आहे, त्या उद्योगामध्ये करण्याकरता त्याला काय लागेल त्याचं आम्ही सगळी माहिती पुरवतो. त्याला मग इंटर्नशिपसाठी पाठवतो. लघु उद्योग भारतीशी आमचे संबंध आहेत. मग समजा एखाद्याला बेकरीमध्ये त्याला काढायची असेल तर त्याला आम्ही दुसऱ्या एखाद्या चांगल्या बेकरीमध्ये इंटर्नशिपसाठी पाठवतो. तो तिथे 15 दिवस, महिनाभर राहील, प्रत्यक्षामध्ये काम करेल, शिकेल, आणि परत आल्यानंतर मग त्याला कशा पद्धतीची जागा लागेल, मशिनरीज कुठल्या लागतात, काय काय अजून त्याला मॅनपॉवर लागेल, हे सगळ्यांचं आम्ही त्यांना प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देण्याकरता मदत करतो. त्यांनी बँकेमध्ये जावं, बँकेमध्ये लोन मंजूर करण्याकरता काय करता येईल त्याला सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो. त्याचं पहिलं इन्कम टॅक्सचं रिटर्न भरेपर्यंत आम्ही त्याचा पाठपुरावा करतो. इथपर्यंत कोणी नाही, बाकी सगळे काय करतात, त्यांना ट्रेनिंग दिलं, विषय संपला. परंतु आमचा पाठपुरावा हा शेवटपर्यंत आहे. वर्ष, 1.5 वर्ष लागलं तरी चालेल, परंतु आमचा पाठपुरावा त्यांच्यासाठी असतो, जेणेकरून त्या विद्यार्थ्याला, त्या युवकाला, त्या उमेदवाराला हे निश्चितपणे वाटेल की आमच्या पाठीशी अमृत आहे. प्रशिक्षण दिलं आणि गेलेत असं नाही आहे, आम्ही शेवटपर्यंत तुमच्या पाठीशी राहणार आहोत, खंबीरपणे आहोत. आम्हालाही अडचणी आहेत, परंतु आम्ही तुम्हाला सोडणार नाही, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण करण्याकरता आम्ही आमच्या वतीनं पूर्ण प्रयत्न करतो. कृषी आधारित उद्योगासाठी त्याला सुद्धा वेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आहे, ते संपूर्ण आम्ही देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. कृषीमध्ये अजून एक आम्ही योजना घेतलेली आहे. कोकणामध्ये ती शक्यता कमी वाटते मला, परंतु ज्या ठिकाणी ज्या लोकांची मोठ्या शेती आहेत
50 एकर, 100 एकर, 200 एकर, काही जणांचे 1000 एकर आहेत असं मी ऐकलेलं आहे. त्यांना शेतीसाठी जर जंतुनाशक फवारणी करायची असेल, फर्टिलायझर द्यायचं असेल, अजून काय त्यांची फवारणी करायची असेल, त्यासाठी लेबर मिळत नाही आहे. त्यामुळे ड्रोनच्या आधारावर ड्रोन पायलटिंग प्रशिक्षण आम्ही त्यांना देतो. ड्रोन पायलटिंग आम्ही त्यांना शिकवतो. त्यांना कशा पद्धतीने पायलटिंग ते पूर्णपणे त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. याच्याकरता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्याशी आमचा करार झालेला आहे. त्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील कुठल्या त्या आपल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना तिथं राहण्याची, जेवणाची आणि ट्रेनिंगची सगळा 100% खर्च अमृत देणार येते. आतापर्यंत 2 बॅचेस झालेले आहेत, 3री बॅच आता जाणार आहे. त्यांचे आता मला वाटतं यूट्यूबमध्ये अनेक ठिकाणी त्याचे क्लिप्स वगैरे यायला लागलेले आहेत आणि ते मुलं इतके खुश आहेत की कारण आजपर्यंत आम्हाला असे बेनिफिट्स कधी मिळालेच नव्हते. आता आम्हाला प्रत्यक्षामध्ये मिळायला लागलेले आहेत याचा त्यांना इतका आनंद आहे आणि याचा फायदा आपण जास्तीत जास्त लोकांना देऊया. आणि याच्याकरता तो कृषी पदवीधर असला पाहिजे असं काही बंधन नाही आहे. तो कुठलाही असू शकेल. फक्त कृषीच्या आधार रिमोट पायलटिंग ड्रोनच्या आधारावर करणं याचा नंतर तो एक्सपान्शन करू शकेल. त्याचं बेसिक बेनिफिट असं आहे की हे डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन केंद्र सरकारचं 10 वर्षाचं लायसन्स त्याच्या नावानं त्याला मिळणार आहे. 10 वर्षाकरता ते असेल आणि याचाच पुन्हा तो एक्सपान्शन करून इतर अनेक क्षेत्र आहेत ड्रोनच्या आधारावर काम करण्याकरता. त्याचं तो ॲडिशनल ट्रेनिंग घेऊन त्याच्या आधारावर तो काम करू शकेल. इतर त्याला रेव्हेन्यू जनरेट करण्याचे इतर त्याला ॲव्हेन्यूज प्राप्त होतील. हा फार मोठा फायदा आहे त्याच्यात. लघु उद्योगाचं मला नंतर असं सांगण्यात आलं की आम्ही उद्योग करू इच्छितो परंतु आमच्याकडे धाडच नाही आहे. आमचा उद्योग समजा काही कमी जास्त झालं तर मग आम्ही काय करायचं. त्याच्याकरता पुन्हा आम्ही दुसऱ्या 2 योजना आणलेल्या आहेत. एक महत्त्वाची योजना अशी आणलेली आहे की बाबा रे तू तुझ्या कर्तृत्वावर लोन मिळव, कर्ज मिळव. त्या कर्जावरचं जे व्याज असेल ते 2 वर्षाकरता, 3 वर्षाकरता किंवा 5 वर्षाकरता जे काय ठरेल त्या वर्षांसाठी व्याज हे अमृत भरेल. म्हणजे व्याज परतावा योजना आम्ही सुरू केलेली आहे आणि ही योजना सध्या महाराष्ट्रामध्ये एकदम हिट होत चाललेली आहे. कारण अनेकांना समजा 10 लाखाचं लोन घेतलं, लोन त्यांना मिळेलही परंतु व्याज नाही भरू शकलो तर मग सगळे लोक माझ्या अंगावर येतील, मी कसं काय करणार, फार मोठा त्यांना प्रॉब्लेम असतो. हा एक जर कॉन्फिडन्स मिळाला की कमीत कमी व्याजाची चिंता करण्याचं कारण नाही आहे, त्याच्याकरता कोणीतरी आहेत, तर हा व्याज परतावा योजना 2 पद्धतीनं आपण राबवतोय. समजा त्या एकाने वैयक्तिक स्वरूपात सुरू केलं असेल तर वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना सुरू करतोय आपण. त्यांनी व्याज कर्ज कितीचंही घ्यावं आणि 15 लाखापर्यंतच्या अमाऊंटवर त्याचा इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार. इंटरेस्टचा दर हा 12% स्टँडर्ड जो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ठरवलेला आहे तो आपण घेतलेला आहे, 12% असेल. आणि त्याचा टोटल जे बेनिफिट आम्ही त्यांना देणार आहोत ते 4.5 ते 5 लाखापर्यंत असेल. 3 वर्ष, 2 वर्ष किंवा 5 वर्षापर्यंत. म्हणजे एका व्यक्तीला 4.5 लाखापर्यंत त्याला बेनिफिट मिळेल असं आपण गृहीत धरून चालायला हरकत नाही. आणि एवढी रक्कम जर आपल्याकडे मिळत असेल त्याला फक्त त्यांनी घेतलेल्या कर्जाची जी इन्स्टॉलमेंट असेल तेवढंच त्याला स्वतः भरावं लागणार आहे. फार मोठा सपोर्ट आहे त्याला. पण आपल्या कोकणामध्ये अजून एक विषय असा आहे की मी एकटा काम नाही करू शकत. मी 2-3 जणांना एकत्र घेऊन काम करण्याची माझी इच्छा आहे. कारण कॉन्फिडन्स पण लागतो आणि एक मार्केटिंगचं काम बघेल, एक ऑफिसचं काम बघेल, एक अजून कुठलं काम बघेल वगैरे अशा पद्धतीने आम्ही 3-4 जण एकत्र येऊन काम करू इच्छितो. त्यांच्यासाठी गट कर्ज व्याज परतावा योजना सुरू केलेली आहे. मग त्यांनी गट तयार करावा, मग त्यांनी फर्म तयार करावं किंवा कंपनी करावी किंवा रजिस्टर्ड कुठलीही एक एंटिटी तयार करावी, तर रजिस्टर्ड असली पाहिजे. त्यांनी 50 लाखापर्यंतचा तो कर्ज घेऊ शकेल. त्याच्यावर आम्ही व्याज कॅल्क्युलेट करू आणि 15 लाखापर्यंतच्या मॅक्झिमम अमाऊंटपर्यंत त्याला व्याज परतावा आम्ही त्याला परत करणार. 15 लाखापर्यंत म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. ही एक चांगली हिट योजना आहे. अशा अनेक योजना आहेत. अजून कुठल्या योजना मी सांगत नसतो. तुम्ही आता मला तुमच्याकडनं हे पाहिजे की तुम्हाला अजून काय नेमकं अपेक्षित आहे किंवा आतापर्यंत मी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही सजेस्ट करायचं आहे का. अजून एक तुम्हाला सांगतो, एक अशी चांगली योजना आहे. काही जणांचं असं म्हणणं आहे की आम्ही आता ग्रॅज्युएट झालेलो आहोत, काय करायचं कळत नाही आहे, परंतु आत्ताचा जो नवीन ट्रेंड आहे इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉम्प्युटर रिलेटेड इतर जे ट्रेनिंग्स आहेत ते ट्रेनिंग मला घ्यायचं आहे. किंवा मी आता कॉलेजला जातो आहे, शेवटच्या वर्षाला आहे, परंतु मला आता याचं बेनिफिट घ्यायचं आहे. त्यांच्याकरता सुद्धा आम्ही योजना सुरू केलेली आहे.
त्याला या 4 मॉड्यूलमध्ये त्यांनी ॲडमिशन घ्यायची. NKCL ही संस्था आम्ही निश्चित केलेली आहे. त्यांचे 30 ते 40 हजार रुपयाचे 4ही मॉड्यूलचे जे फीज आहेत ते सगळे पैसे आम्ही अमृत म्हणून आम्ही भरणार आहोत. त्याला फक्त वर्ष दीड वर्षभरामध्ये त्या सगळ्या परीक्षा पास करायच्या आहेत. NKCL ॲडमिशन त्यांनी घेतल्याची पावती आम्हाला द्यायची आहे. त्याला आम्ही NKCL मार्फत किंवा डायरेक्टली त्याच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. आणि NKCLचा जो सिलेबस आम्ही तयार केलेला आहे तो इतका लेटेस्ट सिलेबस आहे की त्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान मिळेल. तो डिजिटल मार्केटिंग करू शकेल, याच्या आधारावर स्वतःचा उद्योग सुरू करेल. आम्ही ज्या सगळ्या योजना ज्या आखलेल्या आहेत, आमचा उद्देश एकच आहे की त्यांनी नोकरीच्या पाठीमागे जास्तीत जास्त न जाता स्वतःच्या पायावर उभं राहण्याकरता म्हणून स्वयंव्यवसाय रोजगारासाठी त्यांनी शक्यतोवर प्रयत्न करावा. काही लोक असे आहेत की जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी संबंधित आहेत किंवा त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. त्यासाठी आम्ही IGTR इंडो जर्मन टूल रूम संभाजीनगर यांच्याशी आम्ही टायअप केलेला आहे. इथून जे विद्यार्थी तिथे ॲडमिशन घेतील त्याच्या संदर्भात जी काही तुम्हाला माहिती लागत असेल, कोणाकोणाला ॲडमिशन घेता येईल वगैरे सगळं वेबसाईटवर आमचं छान लिहिलेलं आहे. त्या वेबसाईटची तुम्ही माहिती वाचू शकताय. आणि त्या ठिकाणी ॲडमिशन घेतल्यानंतर त्याला जवळपास 100% रोजगाराची गॅरंटी आहे. आमचा करार तसा 80%ची झालेला आहे. परंतु जो मुलगा तिथे ॲडमिशन घेऊन तिथं जाईल, 10वी पास झालेला, 12वी पास झालेला, ITI झालेला, इंजिनियर झालेले, प्रत्येकासाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत त्यांची कॅलिबरप्रमाणे. आणि त्यांनी तिथे ॲडमिशन घ्यावी. तिथं त्यांनी 3 महिने 6 महिने 15 दिवसांपासून तर 1 वर्षभरापर्यंतचा कोर्स आहे. सगळे फी आणि खर्च ते आम्ही अमृत करणार आहोत. त्यांनी फक्त शिकायचं आहे आणि स्वतःची नोकरी त्यांनी छान कंपनीमध्ये मिळवायची आहे. ही अतिशय चांगली योजना आहे. ही पण योजना आपण सुरू केलेली आहे. तर अशा पद्धतीनं आपण आणि महिलांसाठी आपण नवीन सुरू करतो. आत्ता आम्हाला नवीन प्रस्ताव असा मिळालेला आहे की 52 महिला आहेत, त्यांना टेम्पो घ्यायचा आहे. टेम्पोच्या वर ते काही त्यांचे केटरिंग किंवा इतर काहीतरी व्यवसाय करणार आहेत. बँक लोन देणार आहे. व्याज परताव्यासाठी तुम्ही आम्हाला सपोर्ट कराल का? आम्ही अवश्य करू. त्यांना उलट मी असं सांगितलं की तुम्ही 52 हा आकडा जरा ऑड वाटतोय, तुम्ही 100 घ्या. 100 महिलांना एकत्र करा. आम्ही 100 महिलांना देऊ. महिलांसाठी सुद्धा आम्ही अशा वेगळ्या योजना सुरू करायला तयार आहोत. अजून एक नवीन योजना आता काही दिवसांमध्ये येते आहे. फायनान्शियल लिटरसी हा एक नवीन विषय सुरू झालेला आहे. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट किंवा बँकेचे FDs किंवा अशा अनेक गोष्टी आहेत. मला त्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट आहे, पण मला कुठं जावं कळत नाही आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टॉक मार्केट ही जी काही मोठी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये ते डायरेक्टली ॲडमिशन घेऊ शकत नाही आहेत. परंतु त्यांची जी काही एजन्सी मिळालेली आहे, शासन मान्यताप्राप्त एजन्सी आहेत, त्यांच्यासोबत आमचं बोलणं सुरू आहे. फायनान्शियल लिटरसी संदर्भात सुद्धा आम्ही ती योजना महिलांसाठी आणणार आहोत. साधारणतः 100 महिलांना महाराष्ट्रामध्ये घ्यावं असा माझा विचार आहे. कदाचित ती आचारसंहितावर संपल्यानंतर पुढच्या वर्षाकरता ती योजना आमची सुरू होईल. या योजना लोकांकडूनच आम्हाला कळलेल्या आहेत की आम्हाला ही योजनेची आवश्यकता आहे, आम्हाला ही योजना तुम्ही सुरू करून देऊ शकाल का? तर आम्ही त्या पद्धतीने सुरू केलेलं आहे. थोडक्यात एक रूपरेषा मी तुम्हाला सांगितली आणि आपण अमृत म्हणून काय करू शकतो हे तुम्हाला सांगतोय. अमृत म्हणजे मी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून पुण्यामध्ये माझं ऑफिस आहे, औंधमध्ये. अमृत या संस्थेला योजना मंजूर करून घेण्याकरता एक नियोजन मंडळ असते, नियामक मंडळ असते. त्याच्यामध्ये 6 IAS ऑफिसर्स आहेत, प्रधान सचिव आहेत, आयुक्त विकासमध्ये असतात, अनेक डिपार्टमेंटचे IAS ऑफिसर्स असतात. माझ्या सगळ्या प्रस्तावित योजना मी त्यांच्याकडे घेऊन जातो, त्यांच्याशी चर्चा होते. त्या सगळ्यांना पटल्यानंतर त्यांना अजून पटलं तर ते मंजूर करतात. त्यामध्ये काही सुधारणा करायची असेल तर ते सुधारणा मला सांगतात. त्या सुधारणा करून नंतर आम्ही ती योजना ॲक्च्युली इम्प्लिमेंटेशनला सुरुवात करत असतो. शासनाने आणि त्या नियामक मंडळांनी इतकं लिबरल व्ह्यू घेतलेले आहेत की आपल्याला अनेक प्रकारच्या योजना घेण्याकरता सध्या स्कोप आहे. आणि इथे मला अजून एक चांगली गोष्ट सांगावीशी वाटते. मला असं सांगण्यात आलं की पालघरमध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अशा अनेक जण आहेत की ज्यांना या समाजाकरता काहीतरी करायचं आहे. या लक्षित गटासाठी हे इकॉनॉमिकली एज्युकेटेड सेक्शनचे हे जे ओपन कॅटेगरीतले लोक आहेत त्यांच्याकरता काहीतरी करायचं आहे. ऑफिशियली तर ते करू शकणार नाही, परंतु त्यांना करायचं असेल तर मग CSR फंडच्या माध्यमातून सुद्धा आम्ही योजना घेत आहोत. दुसरा अजून एक प्रकार आम्ही घेतोय की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. समजा एखादी कंपनी आहे, एखादी व्यक्ती आहे, त्यांना वाटतं की त्यांच्याकडे चांगली आयडिया आहे पण त्यांच्याकडे यंत्रणा नाही आहे. मग अमृतची यंत्रणा महाराष्ट्राची असेल, अमृतचं मॅनपॉवर असेल, महाराष्ट्र शासनाचं बॅकिंग असेल आणि त्यांचं लॉजिक असेल, त्यांचे फंड असतील, दोघांनीही एकत्र येऊन ती योजना महाराष्ट्रभर राबवणे
ही एक दुसरी योजना आपण सुरू करतो. म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये सुद्धा आपण योजना घेऊ शकतो. CSR फंड मार्फत सुद्धा आपण घेऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त आपल्या अमृतच्या योजना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पसरवण्याकरता म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था किंवा अनेक व्यक्ती तयार आहेत. ते स्वयंस्फूर्तीनं आमच्याशी जोडून घ्यायला तयार आहेत. त्यांना इथं पण असतील काही लोक, त्यांना मी आवाहन करतो की ते अमृतमध्ये जर जॉईन होऊ इच्छित असतील तर त्यांनी यावं. आपण आपल्या समाजाकरताच काम करत आहोत, आपल्या लोकांसाठी काम करत आहोत. त्यामुळे आपण काय करूया हे आपण ठरवूया. इव्हन पालघर जिल्ह्यासाठी सुद्धा आपण एक समिती स्थापन करू शकतो. त्या समितीमध्ये आपण जे ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत आणि जे आपल्या लोकांसाठी मनापासून धडपडण्याची इच्छा आहे त्यांना आपण समितीवर घेऊ आणि त्यांच्या माध्यमातून आपण पालघर जिल्ह्यातील कुठलाही आपला लक्षित गटातला उमेदवार हा वंचित राहणार नाही यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. आणि यासाठी आपण हे फक्त शासनाचं काम आहे असं आपण जर म्हणालो तर आपण कुठेतरी मागे पडतोय. हे आपण सगळ्यांचं काम आहे असं आपण गृहीत धरूया. तुम्ही आणि मी आपण एकत्र येऊया. जनतेने आणि ज्यावेळेला शासन हे एकत्र येऊन काम करेल त्यावेळेला ही योजना 100% यशस्वी ठरते. तर अशा पद्धतीने आपण काम करूया. चालेल? जय परशुराम. जोरात आवाज आला पाहिजे. जय परशुराम असा आवाज आला पाहिजे. भारत माता की. आता यामध्ये जर कोणाला काही शंका असतील, काही प्रश्न असतील, काही विचारायचं असेल ते मनमोकळेपणे विचारू शकतात. ज्यांना काही सूचना द्यायची करायची असतील ते पण करू शकतील. यामध्ये दुसरा अजून एक महत्त्वाचा विषय आहे की काही लोकांना समजा आत्ता लगेच कळलं नाही पण नंतर शंका उत्पन्न झाली, मग काय करायचं. तर माझा जो ऑफिसचा नंबर आहे मी तुम्हाला देऊन ठेवतो, तो तुम्ही देऊन घ्या. तुम्ही त्या ठिकाणी मला पाठवू शकता. 9730 देऊन घ्या शांतपणे. 9730 15 14 50. 9730 15 14 50. आणि माझ्या ऑफिसचा ईमेल ID आहे info@mahaamrut.org.in. हा जनरल नंबर आहे. आमच्या ऑफिसचे सगळे लोक बघतात. पण जर तुमची अशी इच्छा असेल की नाही साहेबांनी तुम्ही स्वतःच बघितलं पाहिजे तर माझाही तुमचा ऑफिसचा नंबर देऊन ठेवतो. अमृत AMRUT अमृत.GOM गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र GOM @gmail.com. मी आता बाहेर फिरत असेल तर कदाचित ते फोन त्यावेळेला मी घेऊ शकणार नाही किंवा त्या मेलला रिस्पॉन्ड मिळणार नाही, पण नंतर मी अवश्य त्याला परत हे करत असतो. काय झालं? ठीक आहे. तर आपण सगळे एकत्रितपणे काम करूया. पुन्हा आपण सगळे इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. माननीय खासदार साहेब आणि भरतभाई हे सगळे इथपर्यंत थांबलेत शेवटपर्यंत, त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानतो. आणि त्यांचा ह्या कार्यक्रमासाठी चांगला पाठिंबा मिळालेला आहे त्यामुळे त्यांचे अजून विशेष आभार मानतो. अजून महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला आचारसंहितेच्या पूर्वी जसं आम्ही आता डोंबिवलीला केलेलं होतं त्या पद्धतीनं करता येईल का, माझी तुम्हाला अशी विनंती राहील. कार्यक्रमाच्या पूर्वीच त्यांनी 900 जणांचे गुगल फॉर्म भरून घेतले होते आणि आता आयोजक आणि तिथले आमदार साहेब आपले रवींद्र त्यांनी एकत्रित येऊन सगळ्यांचे कागदपत्र मागवण्याची त्यांनी मोहीम सुरू केलेली आहे आणि 300-350 जणांचे कागदपत्रासह फॉर्म त्यांचे तयार पण झालेले आहेत. तर अशी मोहीम आपल्याला या भागात घेता येईल का. गुगल फॉर्म आपण देऊया, सगळे अर्ज करतील, मग तो अर्ज कसा करायचा हे आपल्यातलं कोणीही सांगेल आणि त्यांना ती कागदपत्र मागवून घेऊया. एक सगळ्यांचा प्रश्न पडतो की कागदपत्र कुठली लागतात. 3च कागदपत्र आम्हाला लागतात, हे लक्षात असू दे. 3 कागदपत्र. एक तो महाराष्ट्राचा असल्या संदर्भात डोमिसाईल सर्टिफिकेट, तो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा आहे हे सिद्ध होण्याकरता 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचा दाखला, त्याला इकॉनॉमिकल EWS सर्टिफिकेट मिळालं तरी चालेल किंवा 8 लाखापेक्षा कमी उत्पन्नाचा दाखला असल्याचं तहसीलदाराचं सर्टिफिकेट असेल तरी चालेल. आणि तिसरं लागतं की त्याची जात कुठली आहे, तो ओपन कॅटेगरीमध्ये येतो किंवा नाही हे सिद्ध करण्याकरता त्याने कुठलंही डॉक्युमेंट द्यावं, वैध डॉक्युमेंट. त्यात लिव्हिंग सर्टिफिकेट असेल, ट्रान्सफर सर्टिफिकेट असेल किंवा शाळेचा दाखला असेल, त्यांचा निर्गत आवक दाखला असतो तोही चालेल. हा कुठलाही ज्यामध्ये जात नमूद केलेली आहे असं सर्टिफिकेट. आता काही जणांना प्रश्न पडेल की ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लक्षात कशा राहतील. तर मी जोशीजींकडे
एक ई बुक देऊन ठेवतो, किंवा आमच्या ऑफिसच्या शशांकचा पण नंबर घेऊन ठेवा, तुम्ही व्हॉट्सअपवरून मागवलं तरी तुम्हाला पण मी देईन. एक ई बुक आहे ज्यामध्ये अमृतच्या सगळ्या योजनांची माहिती आम्ही लिहिलेली आहे. आणि फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, वारंवार जे प्रश्न विचारले जातात शंका म्हणून, त्यांची उत्तरं पण त्याच्यामध्ये दिलेली आहेत. हा एक युनिक उपक्रमच आम्ही सुरू केलेला आहे. त्यामध्ये सगळी माहिती तुम्हाला मिळेल. ते ई बुक आम्ही तुम्हाला पाठवू शकतो. ते वाचल्यानंतर तुमच्या सगळ्या आयडियाज क्लिअर होतील. आणि समजा मी नसताना हा कार्यक्रम इतर कोणाला दाखवायचा असेल आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तुम्हाला द्यायचं असेल, तर त्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनची एक कॉपीसुद्धा मी तुम्हाला देऊन ठेवतो. तुम्हाला स्वतःलाही कळेल, तुम्ही इतरांना देखील माहिती देऊ शकता. अशा पद्धतीने आम्ही छान काम केलेलं आहे. आता बाकीचं पुन्हा आता तुमच्या ऑर्गनायझरकडे मी देतो. काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही मनमोकळेपणे मला विचारू शकाल. धन्यवाद. आलेल्या उपस्थित